आणखी एक महत्त्वाची बातमी, आव्हाडांवरच हल्ला करण्यासाठी टकले आला होता असं पटोले म्हणालेत। टकलेला ज्या आमदारांना आणलं त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी ही मागणी नाना पटोलेंनी केली आहे। तर आरोपींच्या गाडीत शस्त्र होती, चाकू सुराच काढण्याचं बाकी होतं। आव्हाडांवर हल्ला करण्यासाठी हे लोक आले होते असं संजय राऊत सुद्धा म्हणालेत। माहिती मिळाली होती की ते जितेंद्रवाडावरच जीवघेणा हमला करण्यासाठी या ठिकाणी त्या पद्धतीची लोक आणली गेली होती अशी माहिती माझ्याकडे आहे। पण आता विधानसभा अध्यक्ष आणि सभापती आणि मुख्यमंत्री यांनी चौकशी करावी आणि त्या पद्धतीची कारवाई करावी ही भूमिका आमची राहील। पण अशा पद्धतीची महाराष्ट्राच्या गौरवशाली प्रथा परंपरेला आणि विधानसभेच्या प्रथा परंपरेला काळीमा लावण्याचं काम होत असेल तर कदापि ते सहन केलं जाऊ शकत नाही। विधानसभेपर्यंत पोहोचल्या, विधानसभेच्या दाराच्या बाहेर काल फक्त चाकू सुरे आणि हत्यारं बाहेर काढायची गरज होती आणि काल त्यांच्याकडे त्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यारं होती। मोकाच्या आरोपीकडे ही माझी माहिती आहे, ही हत्यारं होती सगळी आणि जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता ही सुद्धा पक्की माहिती।